नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. हायकोर्ट ऑफ बॉम्बे जिल्हा न्यायालय लिपिक आणि शिपाई पदांची ॲन्सर की मित्रांनो डाउनलोडसाठी उपलब्ध झालेली आहे बरोबर 8च्या नंतर. तर मित्रांनो त्याची लिंक तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर बघा, ही डायरेक्ट लॉग इनची लिंक तुम्हाला टेलिग्रामवरती दिलेली आहे. लॉग इनवरती क्लिक केलं की इथं तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड आय डी टाकून हा कॅप्चा टाकून लॉग इन करायचा आहे. लॉग इनवरती क्लिक केल्याबरोबर तुमच्यासमोर इथं ॲप्लिकेशन डिटेल्स, ॲप्लाय पोस्ट आणि हेल्प डेस्कचं ऑप्शन असेल. तर तुम्हाला ॲप्लाय पोस्टचं जे ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्ही ज्या परीक्षा दिलेल्या आहेत जसं की ज्युनियर क्लर्क किंवा पिऊन हमाल ते तुमच्यासमोर ओपन होईल. इथं मित्रांनो तुम्हाला एक डोळ्याचं चिन्ह दिसेल पहा, याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा तुमच्यासमोर अशा पद्धतीने एक विंडो ओपन होईल ज्यामध्ये ॲप्लिकेशन डिटेल, पेमेंट स्लिप, ऑब्जेक्शन फॉर्म देखील तुम्हाला इथं पाहायला भेटेल. आणि त्याच्यानंतर पहा इथं कॅन्डिडेट रिस्पॉन्सचं ऑप्शन शेवटी तुम्हाला पाहायला भेटेल पहा. त्याच्यानंतर इथं खाली लिहिलेले टू डाउनलोड युअर क्वेश्चन पेपर फॉर हायकोर्ट ऑफ बॉम्बे रिक्रुटमेंट इन डिस्ट्रिक्ट कोर्ट्स ऑफ महाराष्ट्र 2024 एक्झाम. क्लिक हिअरचं ऑप्शन आहे पहा इथं जनरेट इट. क्लिक हिअर जनरेट इटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर PDF फाईल डाउनलोड होईल याची. त्यानंतर बघा रिस्पॉन्स शीट तुमची जी आहे मित्रांनो अशा पद्धतीने ओपन होईल. इथं तुमची सर्व पर्सनल डिटेल्स येतील, इथं तुमचे फोटोज येतील आणि इथं वरच्या कोपऱ्यामध्ये प्रिंटचं देखील तुम्हाला ऑप्शन पाहायला भेटेल. आता तुम्हाला खाली स्क्रोल करायचे आणि तुमचे क्वेश्चन पाहायचे आहेत. तर बघा खाली स्क्रोल केले की तुमच्यासमोर तुमची ॲन्सर की तुम्हाला पाहायला भेटेल. पहिल्यांदा पाहू शकता इंग्लिश लँग्वेजचे क्वेश्चन आहेत. इथं मित्रांनो तुमचा क्वेश्चन असेल आणि इथं तुमचं या ठिकाणी हे आन्सर्स असतील मित्रांनो. 4 ऑप्शन तुम्हाला इथं पाहायला भेटतील. त्यानंतर इथं तुमचा क्वेश्चन टाईप MCQ, क्वेश्चन ID नंबर तुम्हाला पाहायला भेटेल, ऑप्शन ID नंबर इथं. आणि त्यानंतर स्टेटस पाहायला भेटेल, तुम्ही आन्सर दिलं आहे की नाही इथं. आणि कुठलं ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केलेले ते पाहायला भेटेल. तर बघा इथं मित्रांनो जे ग्रीनमध्ये दाखवलेलं ना टिक मार्क, ते उत्तर काय आहे, बराबर आहे मित्रांनो. ग्रीनमध्ये दाखवलेलं ते उत्तर बराबर आहे. आणि या ठिकाणी रेड फुले जे आहेत मित्रांनो ते चुकीचे ऑप्शन आहेत. ग्रीनमध्ये जे दाखवलं आहे ते बघायचे. समजा आता इथं 2 नंबरचं ऑप्शन तुम्ही ग्रीनमध्ये दाखवते तर तुम्ही सिलेक्ट कुठलं केलं आहे, 2 नंबरचं केलं आहे, म्हणजे हे उत्तर काय आहे, बराबर आहे. त्यानंतर खाली देखील पहा मित्रांनो इथं ग्रीनमध्ये दाखवलेलं ते बराबर आहे. आता तुम्ही सिलेक्ट केलेलं कोणचं ऑप्शन आहे, 1 नंबरचं आहे, तर ते उत्तर म्हणायचं तुम्ही या ठिकाणी बराबर आहे. मग तुमचे मार्क्स तुम्हाला काय करायचे आहेत, अशा पद्धतीने काउंट करायचे आहेत. कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी मार्क्स टाकायचे आहेत. कुणाला किती मार्क्स पडलेले आहेत तुमचा जिल्हा न्यायालय टाका आणि तुमचे मार्क्स टाका मित्रांनो. तर अशा पद्धतीने त्यानंतर मराठीचं पहा, अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. तुम्ही काय सिलेक्ट केलेले ते तुम्हाला या ठिकाणी दिसेल. संपूर्ण या ठिकाणी मित्रांनो अशा पद्धतीने हे सर्व क्वेश्चन्स तुम्हाला इथं 30 पैकी 30 क्वेश्चन्स, पिऊन हमालचे, लिपिकचे 40 पैकी 40 क्वेश्चन्स तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहेत. तर ही संपूर्ण ॲन्सर की जी आहे मित्रांनो अशा पद्धतीने डाउनलोड होते. बरोबर पहा 30 क्वेश्चन्स या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील. तुम्ही काय सिलेक्ट केलेले ते इथं तुम्हाला पाहायला भेटणार आहे. किती मार्क्स पडलेत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तर सर्वांसाठी गुड न्यूज आहे मित्रांनो, तुमचे ॲन्सर की जे आहेत त्या दिसायला लागलेले आहेत. आता ऑब्जेक्शन कसं घ्यायचं त्याच्याबद्दल मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल. कॅन्डिडेट रिस्पॉन्डच्या बाजूलाच मित्रांनो ऑब्जेक्शनचा फॉर्म आहे. इथं रेस ऑब्जेक्शन जे आहे इथं ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे. याच्यावरती नेक्स्ट व्हिडिओमध्ये सर्व डिटेलमध्ये तुम्हाला माहिती दिली जाईल, कुठल्या प्रश्नाबद्दल ऑब्जेक्शन वगैरे घ्यायचं त्याच्याबद्दल मित्रांनो कुठले बुक्समधल्या या ठिकाणी त्याला जे ॲन्सर आहे ते जोडायचं, कुठल्या वेबसाईटवरून जोडायचं त्याच्याबद्दल ही माहिती दिली जाईल. कमेंटमध्ये सर्वांनी कमेंट करून सांगा. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथेही तुम्हाला सर्व अपडेट भेटत राहतील. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमची रिस्पॉन्स शीट जी आहे ती मित्रांनो डाउनलोड करता येणार आहे. अजून तुमचे काय प्रश्न असतील याबद्दल तर कमेंटमध्ये सांगा. तुमचे मार्क्स नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना माहिती समजेल याबद्दलची. आणि जो आपला पोल येणार आहे मित्रांनो टेलिग्रामवरती किती मार्क्स पडले कुणाला त्याबद्दल, त्याच्यामध्येही मित्रांनो जॉईन करा टेलिग्रामवरती, जेणेकरून सर्वांना समजेल. अजून तुमचे प्रश्न असतील तर नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला पुढील अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. मित्रांनो सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी मित्रांनो TCS 79 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. याच्यामध्ये मित्रांनो विविध ज्या परीक्षा TCS मार्फत घेण्यात आलेल्या आहेत त्या प्रश्नपत्रिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. सध्या तुमची येणारी जी पण मित्रांनो भरती असेल त्याच्यामध्ये TCS मागील प्रश्नपत्रिकेमधून बरेचसे प्रश्न रिपीट करते, तो पॅटर्न रिपीट होतो. त्यासाठी तुम्ही मित्रांनो TCSचा यांचा लेटेस्ट हा 79 प्रश्नपत्रिका संच अभ्यासू शकता. याच्यामध्ये 7000 पेक्षा जास्त प्रश्नांचा त्यांनी समावेश केलेला आहे. वनरक्षक असेल, लेखपाल असेल, तलाठी असेल, DMER असेल, PCMC असेल, अशा
अशा विविध झालेल्या प्रश्नपत्रिकांमधून मित्रांनो प्रश्नसंच याच्यामध्ये समावेश आहे. चालू घडामोडीसाठी देखील त्यांचं 81 सराव प्रश्नसंच हे पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. TCS IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडीची माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला स्पेशल इंग्रजी व मराठीसाठी प्रश्नसंच हवा असेल TCSचा स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडनी तोही इंग्रजी व मराठीसाठी स्पेशल प्रसिद्ध केलेला आहे. स्पष्टीकरणासहित आणि टॉपिक्स वाईज तुम्हाला त्याच्यामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे. आणि मित्रांनो तलाठीचे झालेले आत्तापर्यंतच्या TCSने घेतलेल्या संपूर्ण 57 प्रश्नपत्रिकांचा संच त्यांनी दिलेला आहे. तोही त्यांचा प्रसिद्ध झालेला आहे. TCSचा लेटेस्ट ज्यामध्ये 5700+ प्रश्न त्यांनी दिलेले आहेत. तर ही सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी प्रसिद्ध केलेली आहेत. तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकतात किंवा ऑनलाईन देखील मित्रांनो तुम्हाला भेटून जातील.